49 पोरांचं उत्तर चुकलं होतं आणि याचं बरोबर खरं उत्तर त्या 50व्याला माहीत होतं. आणि गुरुजी तर काही विचारी ना ते आता दुसरे एक सायकोलॉजीचा नियम असा आहे, मानसशास्त्राचा नियम असा आहे. काय एक गंमत अशी आहे, कोणती गोष्ट ज्या माणसाला खरी माहीत राहती त्याला दम निघत नाही, त्याची उचलटाक होती, तकमक होत. कधी सांगल तकमक होती, त्याची उचलटाक होती. याचं तसं झालं, त्याला काही दम निघणं. शेवटी तो म्हटलं गुरुजी ते काय माझं उत्तर ऐका आणि मग पुढं शिकवा. गुरुजी म्हटले बस खाली माथ्या, तुला कधी काही येतं रे? हा म्हटलं कधी नसेल काही येत पण आज येतंय, माझं ऐका आणि मग पुढं शिकवा. शिक्षकाचा नाईलाज झाला आणि मग गुरुजी त्याला म्हटले प्रश्न नीट ऐक परत. काय मी विचारतो, एका खोलीमध्ये 12 मेंढ्या कोंडल्या, 1 मेंढी बाहेर गेली तर खोलीत मेंढ्या राहिल्या किती? तो म्हटला एकही नाही. गुरुजी म्हटले येडपट आहे का बावळाटा, प्रश्न कळला का? 12 कोंडल्या होत्या, मी विचारतो 1 बाहेर गेली, खोलीत किती राहिल्या? हा म्हटला तेच सांगतो, एकही नाही. गुरुजी म्हटले कसं काय? तो मेंढराची जातच अशी, एक निघाली का बाकीच्या थांबतच नाही. एक गेले जावे त्याची वाटे, एक गेले जावे त्याची वाटे. मग निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, एक गेले जावे त्याची वाटे. याला म्हणतात देखो वेखी. एकाचं पाहायचं दुसऱ्यानी करायचं. परमार्थ सध्या तसाच चाललाय. विठ्ठला जगाचा परमार्थ कसा आहे?